एंजल पॅथॉलॉजी अँड लॅबोरेटरी आरोग्य तपासणीतील तुमचा विश्वासू साथी। रक्त, लघवी आणि थुंकी तपासणी योग्य दरात योग्य वेळेत। हेमेटोलॉजी, बायोकेमिस्ट्री, मायक्रोबायोलॉजी, सेरोलॉजी, सायटोलॉजी, हार्मोन्स लेवल, क्लिनिकल पॅथॉलॉजी सर्वच तपासण्या एकाच छताखाली। आमच्या विशेष सुविधा 24 तास लॅब खुली, घरी येऊन तपासणीची सुविधा, स्वच्छ आणि सुसज्ज लॅब, अचूक निकाल, परवडणारे दर आणि गोरगरीब लोकांसाठी मोफत सुविधा उपलब्ध। आमचा पत्ता पहिला मजला, स्टार प्लाझा बिल्डिंग, सावित्रीबाई फुले भाजी मार्केट जवळ, शिळफाटा, खोपोली, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। संपर्क प्रदीप प्रकाश साळुंके 9665188207। एंजल पॅथॉलॉजी अँड लॅबोरेटरी, तुमच्या आरोग्याची काळजी हीच आमची जबाबदारी। जालन्यातील पोलिसांची फिल्मी स्टाईल आता त्यांच्याच अंगलट आली आहे। आंदोलकाच्या कंबरेत उडी मारून लाथ घालणारे पोलीस उपअधीक्षक अनंत कुलकर्णी आता मोठ्या अडचणीत सापडले आहेत। कारण या सनसनाटी घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मानवाधिकार आयोगाने थेट कारवाईचेच आदेश दिले आहेत। होय, आंदोलक अमित चौधरी यांना ताब्यात घेतल्यानंतरही कुलकर्णी यांनी फिल्मी हिरो सारखी उडी मारून कमरेत लाथ घातली। हा व्हिडिओ व्हायरल होताच जनतेत प्रचंड संताप पसरला आणि अखेर मानवाधिकार आयोगाने याची गंभीर दखल घेतली। आयोगाने गृह मंत्रालय आणि जालना पोलीस अधीक्षकांना नोटीस बजावली असून DYSP कुलकर्णी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत। फक्त एवढेच नाही तर या घटनेला वसाहतकालीन दृष्टिकोन आणि संविधानातील मूलभूत अधिकारांचा भंग असे ठपकाही ठेवला आहे। संबंधित अधिकाऱ्यावर विभागीय चौकशी करून 4 आठवड्यात अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। अन्यथा आयोग एकतर्फी निर्णय घेईल असा स्पष्ट इशाराही देण्यात आला आहे। तसेच यासंबंधी पुढील सुनावणी 22 सप्टेंबरला होणार आहे। आता सगळ्यांच्या नजरा या सुनावणीकडे लागल्या आहेत। जालन्यातील या फिल्मी स्टाईल लाथकांडाने पोलीस प्रशासन मात्र हादरून गेलं आहे। सम्राट मराठी लाईव्ह साठी ब्युरो रिपोर्ट, जालना।